दिला स्मृती प्रतिष्ठान, रिदेश आर्ट या सर्वांतर्फे हे आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचे जे पारितोषिक विजेते आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. मास्टर धीरनाथ मंगेशकर, मला फार अभिमान आहे की मी त्यांचा मुलगा आहे. पण दोन गोष्टीचा फार विलक्षण अभिमान आहे. अहंकार म्हटला तरी हरकत नाही की मास्टर धीरनाथचा मुलगा आहे आणि लता मंगेशकरचा लहान भाऊ. बिलकुल काय करू. वडील ज्यावेळेला गेलेत त्याला मी फक्त 4.5-5 वर्षाचा मुलगा आहे. पण स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे प्रत्येक प्रसंग मला चांगला आठवतोय. तर दिदी फक्त 12 वर्षाची मुलगी आणि 1943 साली आईने दिदीला एक अट घातली की लता, तुझ्या वडिलांची पुण्यतिथी झालीच पाहिजे. तर दिदी फक्त 13 वर्षाची. घरात 4 लहान भावंड आहेत. सगळ्यात छोटा बी आहे. आशा भोसले आपली आवडती गायिका, ती नंबर 3ची आहे. मीनाताई, उषाताई अतिशय वाईट अवस्थेत. दिदीने बाबांची एक आवडती अंगठी होती ती विकली. एक हॉल बुक केला. बाईजी नावाच्या गायिका होत्या, त्यांना बोलवलं आणि काही ओळखीच्या लोकांना बोलवलं आणि 1943 साली पहिली पुण्यतिथी साजरी झाली. त्याच्यानंतर 80 वर्ष ही पुण्यतिथी साजरी होते. 83 वर्ष झाली. दिदी जाऊन 3 वर्ष झाली. 80 वर्ष एका बाईने, एका मुलीने आपल्या वडिलांची पुण्यतिथी साजरी केली. फार महत्वाची गोष्ट आहे. अशा बहिणीचाही भाऊ आहे, याचा मला फार आनंद आहे. आज मला फोन आला की काल जो हादसा झाला, जो वाईट प्रसंग झाला पहलगामला, तुम्ही पुण्यतिथी रद्द करा. तेवढा नाही, ही पुण्यतिथी रद्द होणार नाही. उलट तिला एक वेगळी झळाळी येईल या पुण्यतिथीला. पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी आपल्या लोकांना मारलं, म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसणार नाही ना, आम्ही इथं सत्याग्रह करणार ना, आम्ही इथं काळे कपडे घालून हातात कॅन्डल घेऊन जाणार. आमची संस्कृती आम्हाला हे सांगते की मोदींनी सांगितलं की त्यांना गाडू, त्या गाडूला आम्ही हात अधिक लावू आणि त्याला जास्त गाडण्याचा प्रयत्न करू. ही आमची संस्कृती. 1933 साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे रत्नागिरीला स्थानबद्ध होते. तिथं मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे माझे वडील त्यांच्याकडे गेलेत आणि त्याने विनंती केली की स्वातंत्र्यवीर तुम्ही आम्हाला एक नाटक लिहून द्या. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की मी कैदी आहे, इंग्रजांच्या दृष्टीने मी देशद्रोही आहे. तुम्ही ते का देशद्रोहीचं नाटक घेतलं तर तुम्ही इंग्रज सरकारच्या नजरेमध्ये देशद्रोही ठरला आणि तुम्हाला त्रास होईल. तर वडिलांनी उत्तर दिलं की तुम्ही आमच्यासाठी अंदमानामध्ये काळापर्यंत शिक्षा भोगलीत, थोडी शिक्षा आम्ही भोगतो, आम्हाला नाटक द्या. ते माझे वडील हिंदुत्वनिष्ठ. ती माझी दीदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर, जे आहे मेरे होते की लोक गायली. ती लता मंगेशकर जे हे हिंदू शक्ती संभूत दीप्त दब तेजा हे सावरकरांचं गाणं गायली. सागरा प्राणतळमाला हे गाणं गायली. तर ही सगळं जे कुटुंब आहे मंगेशकर कुटुंब, हे अत्यंत हिंदुत्वनिष्ठ असं कुटुंब आहे. अशा हिंदुत्व कुटुंबाच्या वडिलांच्या पुण्यतिथीला आज सरसंघ चालक इथं आलेले आहेत. हा एक थोडा मोठा योगायोग आहे.
मी त्यांचं आपल्या सर्वांचं सर्व याचं मला सर्व स्वागत करतो.